एक महत्त्वाची बातमी, इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अझहरी यांना गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून अटक केली आहे। अटकेच्या कारवाईनंतर घाटकोपरमध्ये तणाव वाढल्याचं पाहायला मिळालं। यावेळी मुफ्ती यांनी पोलीस ठाण्याच्या खिडकीतून सगळ्यांना शांत राहण्याचे आणि रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केलं। जुनागडमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएसने मुफ्ती यांच्यावर कारवाई केली आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी प्रशांत बढे आता आपल्या सोबत आहे। प्रशांत, ते वक्तव्य नेमकं काय होतं आणि या कारवाईबद्दलचे अपडेट्स? सौरभ, माझ्या मागे जर बघितलं, मी सध्या आहे घाटकोपर पोलीस स्टेशनच्या बाहेर। तर मुफ्ती मोहम्मद सलमान अझहरी यांचे शेकडोच्या संख्येने जे आहेत ते समर्थक, त्यांचे अनुयायी जे आहेत ते पोलीस स्टेशनच्या समोर आपल्याला उभे जे आहेत राहिलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर साधारणतः 11 वाजताच्या दरम्यान गुजरात एटीएसने जे आहेत ते त्यांना घाटकोपरच्या सागर पार्क या ठिकाणावरून ताब्यात घेतलेलं होतं। जुनागड या ठिकाणी 31 जानेवारीला त्यांनी जे वक्तव्य केलं होतं, हे वक्तव्य कोणत्याही समाजासाठीचं नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र हे वक्तव्य एका धर्मासाठी जे आहे ते केले गेलेलं आहे असा आरोप जो आहे तो अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी लावलेला होता आणि गेल्या काही दिवसांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर हे वक्तव्य जे आहे ते व्हायरल झालेलं होतं। आणि अशा स्थितीमध्ये आता एटीएस जे आहे ते गुजरात एटीएस जे आहे ते आज सकाळी त्यांच्या घरी दाखल झालं। 11 वाजताच्या दरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आणि त्यानंतर जी नियमं आहेत त्या पद्धतीने त्यांनी जे स्थानिक पोलीस स्टेशन आहे घाटकोपर पोलीस ठाणे त्या ठिकाणी त्यांना आणलं। मात्र साधारणतः आता 7 ते 8 तास उलटून गेलेले आहेत। त्यांना इथून गुजरातला नेण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती अजूनही सुरू आहे। मात्र मुफ्ती सलमान अझहर यांना या ठिकाणावरून आम्ही नेऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती त्यांच्या समर्थकांची आहे। कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आलेलं आहे। जे नोटीस त्यांना देणं गरजेचं होतं ते नोटीस त्यांना देण्यात आलेलं नाही अशा प्रकारची माहिती जी आहे ती त्यांच्या वकिलाने दिलेली आहे। त्यामुळे गेल्या काही वेळामध्ये जर आपण बघितलं तर इथली संख्या जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात अजून आता वाढायला लागलेली आहे। मुंबईच्या विविध ठिकाणावरून त्यांचे अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत। मुफ्ती सलमान अझहर जे आहेत त्यांचा प्रचंड मोठा फॅन फॉलोअर जो आहे तो सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतो। जे अनेक धार्मिक त्यांचे भाषणं आहेत त्यांना लाखोच्या संख्येने जे आहेत ते व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळतात। आणि अशा स्थितीमध्ये आपण जर बघितलं तर त्यांचे मुंबईच्या विविध भागातून आलेले जे समर्थक आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांच्याकडून घोषणाबाजी देखील करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस स्वतः जे मुफ्ती आहेत ते बाहेर आले। पोलीस ठाण्याच्या खिडकीमधून त्यांनी सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलेलं आहे। आपण कोणताही गुन्हा केलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे जी काय कारवाई होईल तिला आपण शांतपणे सामोरे जाणार आहोत आणि तुम्ही जर मला मानत असाल तर कृपया हा रस्ता मोकळा करावा असं देखील आवाहन त्यांनी त्यांच्या अनुयायांना केलेलं आहे। आणि अशा स्थितीमध्ये आता मुंबई पोलीसचे अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख असतील, परिमंडळ 6 चे हेमराज सिंग राजपूत असतील, अनेक IPS अधिकारी, इतर अधिकारी जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। QRT टीम असेल, राज्य राखीव पोलीस दल असेल, त्याच्या मोठ्या तुकड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि सध्या तरी इथली स्थिती जी आहे ती नियंत्रणात आहे। मात्र गुजरात पोलीस आता काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सौरभ, ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या महत्त्वाच्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।